परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामध्ये केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द कराव्यात। या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर सोमवारी धरणे आंदोलन केलं गेलं। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युइटी असे विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सरकारला जागं करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निषेध नोंदवला। आज अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस युनियनने जे अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा आज काढलेला। 4 डिसेंबर रोजी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका या संपावर गेलेल्या आहेत। त्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे आणि ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे। त्यांना किमान वेतन कायद्याचा आधार मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका संपावर गेलेल्या असताना आज जवळजवळ 35 दिवस झाले या सरकारने या संपाकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही। 15 तारखेला अधिवेशनावर मोर्चा नेऊनही सरकार अंगणवाडी सेविकांशी बोलायला तयार नव्हते। त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन 2 दिवसाचं दिलेलं होतं, पण त्या 2 दिवसाच्या ठिय्या आंदोलनामध्ये सुद्धा सरकारने एक प्रकारची टोलवाटालवीची भाषा करून व काही भक्कम असा निर्णय घेतलेला नाही व अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडे एक प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांनी निर्धार असा केलेला आहे, हा संप प्रदीर्घ काळ चालला तरी तो आम्ही लढवणार आहोत आणि या अंगणवाडी सेविका हा संप अत्यंत त्वेषाने लढवत आहेत। आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आम्ही जे काही आलेलो आहोत, प्रशासनाने आणि शासनाने जी काही दडपशाही आता चालवलेली आहे, नवीन अंगणवाडी सेविकांचे भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा काढण्याचं काम चालू झालेलं आहे। त्यांना कमी करण्याची धमक्या आता दिल्या जात आहेत। तर त्या विरोधामध्ये मोर्चा आम्ही आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर काढलेला आहे। जर हा दबाव सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे। हा जर थांबवला नाही तर या महाराष्ट्रातल्या या रणरागिणी कोणतं आंदोलन करतील हे आत्ताच आम्ही जाहीर करू शकत नाही, परंतु हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही हे मात्र निश्चित। अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। गेल्या 4 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, ज्या कृती समितीमध्ये राज्यभरातील 7 संघटना आहेत, ज्यांनी एकत्रित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, दरमहा, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळावा या मागणीसाठी संप पुकारलेला आहे। आज संपाला 35 दिवस पूर्ण झालेले आहेत, परंतु सरकारने संपातून तोडगा काढण्याऐवजी अंगणवाडी कर्मचारी या ज्या 48 वर्षापासून या प्रकल्पामध्ये सेवा देत आहेत, जे या देशातील बालकांना घडवण्याचं काम करत आहे, त्यांना कामावून सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा काढण्यास या सरकारने सुरुवात केली। म्हणजे एकीकडे मुंबईला आम्ही 3 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला, त्यावेळेस सरकारने माननीय दीपक केसरकर मंत्री महोदय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला पाठवलं, आमच्याशी चर्चा सुरू केली। चर्चेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला बोलून घेतलं, त्यांनी आमच्याशी चर्चा केली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं वारंवार सरकार सांगतंय। मग एकीकडे जर सरकार आमच्याशी चर्चा करतंय तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावून कमी करण्याच्या नोटिसा का, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे आलेलो आहोत। आणि जोपर्यंत या नोटिसा जिल्हा परिषद प्रशासन मागे घेत नाही तोपर्यंत इथून एकही अंगणवाडी कर्मचारी हलणार नाही या ध्येयाने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने हा मोर्चा आजचा आम्ही पुढे नेणार आहोत। संपाला 35 दिवस होऊनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। मानधन नको, वेतन हवं, वेठबिगारी नको, जगण्याचा हक्क हवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला। आज आमच्या संपाला गेले 35 दिवस झालेले आणि आमचा संप हा कायदेशीर मार्गाने चालू आहे। कारण आम्ही अगोदर शासनाला 15 ते 20 दिवस अगोदर शासनाला नोटीस दिलं होतं का आम्ही 3 तारखेपासून संपावरती जात आहोत आणि आमचा संप चालू झाला। पण आमच्या संपाची आमची किरकोळ मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कामगार म्हणून संबोधलेलं आहे। आम्हाला किमान वेतन 26,000 रुपये मिळालं पाहिजे। महागाईच्या तुलनेमध्ये आज जे तुटपुंज मानधन मिळतं आम्हाला ते परवडणार नाहीये। दुसरी गोष्ट, आम्ही राबतो, एका चिखलाच्या गोळ्याला आकार देतो आणि देशाचं भविष्य घडवतो, देश महासत्ता घडवतो। तर आम्हाला आमच्या म्हातारपणासाठी आम्हाला जे आज आमचं मानधन आहे त्याचं निम्म मानधन आम्हाला पेन्शन म्हणून मिळाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आम्हाला ग्रॅज्युटी दिलेली ते मिळाली पाहिजे। आज जो आहाराचा दर 8 रुपये आहे, त्याच्यामध्ये साधा वडापाव सुद्धा येत नाही, त्याचा दर दुप्पट केला पाहिजे। कारण 8 रुपयामध्ये काही येत नाही। शासन आता कुपोषण बंद झालं पाहिजे असं सांगतं। एकीकडं ज्यावेळेस महिला संपावर उतरतात त्यावेळेसच असं बोललं जातं आणि हेच आज आम्ही संपावर आहेत। आमच्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा पवार हे जे आमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संप झाला त्या काळात हे आम्हाला 1500 रुपये वाढ मिळाली। त्यावेळेस ते विधान परिषदेच्या पायऱ्यांवर बसले आणि सांगितलं की अंगणवाडी ही कायम कर्मचारी आहे, तिला 15,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। परंतु त्यांचा 70,000 कोटीचा घोटाळा त्यावेळेस झाकलेला उघड होत होता म्हणून ते आमच्या बाजूने असं उलट बोलत होते आणि आता ते खोके सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे ह्याच आदिती तटकरे मॅडम आणि अजित पवार आमच्या प्रश्नाबद्दल आज 35 दिवस झाले शब्दही बोलत नाही। परंतु आम्ही हा संप संघटनांनी नाही तर आमच्या रणरागिणी महिलांनी सरकारने आमचा महिलांचा अंत पाहुणे आम्ही देशाच्या नव्हे जगाच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा 50% आहोत। त्यांनी आमचा अंत पाहूनही संप नोटिसा काढून जी दडपशाही चालू केली त्यांनी ताबडतोब ही दडपशाही बंद केली पाहिजे। अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदारांच्या घरावर येणारे मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला नाही तर त्यांनाही नाही। आणि 2024 मध्ये आमची रणरागिणी यांची जागा यांना दाखवून दिली। या आंदोलनामध्ये संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड मदिना शेख, सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉम्रेड जीवन सुरुडे, कॉम्रेड शरद संसारे, सिद्धार्थ प्रभुणे, माया जाजू, नंदा पाचपुते, मन्नाबी शेख, हिरा देशमुख, अलका दरंदले, शोभा लांडगे, सुजाता शिंदे, भागीरथी पवार, मुक्ता हासे, रतन गोरे यांसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना। अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57।